दरम्यान अमोल मिटकरींचं अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। मनसे कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्यानंतर मिटकरी आंदोलनाला बसले। मुख्यमंत्री शिंदेंनी विचारपूस करावी असं अपेक्षित होतं, असं देखील यावेळी अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। तर शिंदे फडणवीसांनी घटना गांभीर्यानं घ्यावी असंही अमोल मिटकरी हे म्हणालेले आहेत। कोणाचं भय यांना, कोणा आरोपीला यांनी वाचवलं। आता माझा जीव गेला तर चालेल, पण मी मागे नाही हटणार। हे चालणार नाही। महाराष्ट्रात देशात कायद्याचं राज्य आहे, हे चालणार नाही। मी मेलो तर चालेल, पण चालू देणार नाही। मारून टाका यांनी, मला गोळ्या घ्याव्या एसपींनी आणि या पोलिसांनी, इथंच मारून टाकावं मला। मी उठणार नाही आज। हा विध्वंस टाळा मुख्यमंत्री महोदय, हे चांगलं लक्षण नाही आहे पुरोगामी महाराष्ट्राला। शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण अण्णाभाऊ साठेचा महाराष्ट्र आहे, हेच लक्षण चांगलं नाही। एक बाप म्हणून आणि एक महाराष्ट्रातला सदस्य म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो, हे खुनशी लोक यांना यांची अवकात दाखवा। आपल्या सरकारमध्ये ती धमक आहे, हे गोळ्या मारतील, हे गोळ्या मारणार आहेत मला आज। अकोला पोलीस त्यांच्या रिव्हॉल्वरच्या 6 गोळ्या अलर्टवर ठेवलेल्या आहेत त्यांनी। माझा मृत्यू जर झाला तर त्याला कर्णबाळा दोषी जितका असेल त्यापेक्षा जास्त अकोला पोलीस दोषी असेल।